तुम्हा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वेडनेसडे आज आहे वेडनेसडे. कामावरून आता जस्ट आले. आता सध्या मम्मीला भेटते, मम्मीला शुभेच्छा देते आणि मग वेडनेसडे. हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सो तुम्ही सगळे कसे आहात? सरप्राईज म्हणून मम्मीला घेऊन गेले होते हॉटेलला जेवायला. तर आम्ही या हॉटेलला आलो, पण इथं आमचा खूप बॅड लक निघाला. मग निघाली पुढच्या हॉटेलला जायला, पण तिथेही गेलो आणि खूप क्राऊड होतं. त्यामुळे क्राऊड असल्यामुळे टाईम स्पेंड करताच नाही आलं. सो चला तुम्हालाही घेऊन जातो आम्ही त्या हॉटेलला. तुम्ही या. महिला दिन निमित्त जितके खोपोलीमध्ये हॉटेल होते ना, सगळ्या हॉटेलला क्राऊड होती. आणि क्राऊड असल्यामुळे आम्ही 2-3 हॉटेल चेंज करते. फायनली आम्ही या हॉटेलमध्ये पोचलो आणि इथे मग आमचं जे डिनर झालं. माहिती नाही का, पण मागच्या ज्या लेडीज होत्या त्या खूप गोंगाट करत होत्या. इतका गोंगाट की सहनच नव्हता होत तो आवाज. अक्षरशः ना आम्ही सगळे जितकी फॅमिली बसलेली ना, सगळी फॅमिली तिथून निघून बाहेर वरच्या साईडला गेलो. मग आलो, ऑर्डर वगैरे दिली. ऑर्डर आली आणि थोडी इकडं मस्ती चालली होती माझ्या मुलीची. तुम्हालाही व्हिडिओमध्ये ना आवाज येत असेल त्या मागच्या लेडीजचा. अक्षरशः इतका आवाज होता ना की थोड्या वेळाने आम्हाला हेडेक स्टार्ट झालं होतं. आणि असं वाटतही नव्हतं की ते गुजराती मारवाडीवाल्या लेडीज आहेत, कारण की त्यांच्या घरामध्ये त्यांचं इतकं पण आवाज येत नाही. आणि हॉटेलमध्ये बाप रे बाप, आम्ही ना अक्षरशः असं वाटलं की आम्ही उगाचच आलो ह्या हॉटेलला, इतकं वैतागलेलो. आणि मग थोड्या वेळाने आम्ही उठून निघून गेलो. पण आता ह्याच्या पुढे माझ्या मुलीची थोडी मस्ती चालू होते. सो तुम्ही ते बघा, एन्जॉय करा आणि काय वाटतंय तिच्याविषयी नक्की सांगा मला. तिचं चालू असतं मला होमवर्क करायचं आहे. अजून तर मी स्कूलला टाकली नाही तिला, पण तिचं चालू असतं मला हे शिकवा ते शिकवा. मग ते आम्ही मध्ये थोडं वाचणं चालू होतं आमचं. सगळी मस्ती चालू होती आजीची आणि नातीची. तर तुम्हीही बघा, एन्जॉय करा. पहा सर्वांनी, माझी मॅडम कशी सगळ्यांसाठी ऑर्डर देते, सगळ्यांना फोन करून सांगते की मी आले जेवायला, या तुम्ही पण. आणि ऑर्डर मी देणार, ह्या गोष्टीवर आमची वाचावाच खूप चालू होती, खास करून माझी आणि माझ्या मुलीची. मध्येच ऑर्डर द्यायचं होतं, मध्येच आम्हाला अभ्यासाचं आठवलं. मग आम्ही थोडासा अभ्यास पण केला. मग आजीला सतवलं, आजी ABCD सांग, मग हे नाव वाच. मग इथं आमचं अभ्यासाचं चालू होतं की काय आहे नाव, कसं अभ्यास करायचं, मग त्याला काय बोलतात. खूप सारे प्रश्न विचारत होते आम्ही. मग आमच्या प्रश्नांची उत्तर नाही भेटले की आम्ही इरिटेट होत होतो. सगळं चालू होतं आजीचं आणि नातीचं. ही छोटीशी क्लिप घेतली होती मी दुपारी. आमच्या बाजूच्या बेडला ह्या लेडी होत्या, तर माझी मुलगी त्यांच्याकडे जाऊन बोलत होते. सकाळपासून काही क्लिप्स घेतले नाही, काही व्हिडिओ काढलेले नाही, कारण की खूप काही झालं आहे. ते सांगेल मी पुढे काय झालं आहे. आणि आता मी आले, आता रात्रीचे वाजलेले आहेत, किती वाजलेत 1 मिनिट, रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. आणि आता माझे हस्बंड आलेले आहेत, आज त्यांचा बड्डे. सो चला आता सेलिब्रेट करू. सेलिब्रेशनच दाखवते, बाकी मी काही दाखवणार नाही. आणि काय झालं आहे ते नक्की सांगेल याच्यात. हॅपी बर्थडे नवरोबा. बोलो हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नवरोबा. हॅपी बर्थडे टू यू. तर अशा पद्धतीने केला आम्ही बर्थडे सेलिब्रेट. मम्मा ये लवकर ये. हॅपी बर्थडे बाबा बोल. बाबा आय लव यू. हॅपी बर्थडे बोल ना.
इकडे इकडे बघायचं इकडे. हॅपी बर्थडे. सो हॅलो फ्रेंड्स, आता सगळं सेलिब्रेशन वगैरे झालं आहे, सगळं झालं. आता निवांत झाली आहे मी आणि 11:30-12 वाजायला आलेत आता. तो व्हिडिओचा एंड करायचा आहे म्हणून थांबले की सकाळपासून तुम्हाला म्हणालेली आज खूप काय घडलं ते सांगेल. सो मग सकाळपासून ना आज थोडं प्रॉब्लेम झाले की मी संडेला घरीच असते, माझं वीक ऑफ असतो. आणि आज अचानक माझे हस्बंड गेले ते गाडीवर तर आले, तर त्यांना अचानक चक्कर वगैरे आली, ते बेशुद्ध झालते. मग त्यांना परस्पर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ते डायरेक्ट घरी नाही आले, ते यायच्या आधीच गाडी वगैरे क्लीन करतात आणि मग सलूनमध्ये जातात, केस वगैरे कट वगैरे करून फ्रेश होऊन मग ते घरी येतात. पण तसंच आज केलं आणि सलूनमध्ये गेले. अचानक त्यांना चक्कर वगैरे आली, हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. तर मग आज पूर्ण दिवस माझा तिथंच गेल्यामुळं मला काही व्हिडिओ वगैरे काढता आले नाही, कोणतेच क्लिप काही घेता आले नाही, त्यामुळे थोडी धावपळ झाली. आणि नंतर मग संध्याकाळपर्यंत सगळं बरं झालं, सगळे त्यांना नॉर्मल वाटायला लागले, सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. म्हणून मी संध्याकाळी त्यांना आता हॉस्पिटलमधून घेऊन आली. घरी आल्यावर बड्डे सेलिब्रेशन केला आणि असं घालवला आजचा दिवस मी माझा सुट्टीचा, जो हॉस्पिटलमध्ये खूप धावपळीचा गेला. तो बस आता इथंच मी माझा व्हिडिओ स्टॉप करते. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काय वाटलंस तर कमेंट करा आणि माझे व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.